आता तब्बल 3 वर्ष 2 महिने झाले आपल्या यूट्यूब चॅनलला. आणि या 3 वर्ष 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रामधील एकूण श्री संत लहानोजी बाबांचे सार्वजनिक 66 मंदिरं मी जवळपास पाहिलेले आहे. सार्वजनिक त्या माध्यमातून हे सुद्धा संकलन झालं. परत श्री संत लहानोजी बाबांचे जे दुर्मिळ छायाचित्र आहेत जे संस्थांकडे उपलब्ध आहेत, त्याच्या व्यतिरिक्त जे काही कोणाच्या घरी मी मुलाखती घेण्याकरता जातो तर माझं लक्ष पडतं त्या फोटोवरती. लक्ष पडल्यानंतर लक्षात येते की हा फोटो आपल्या महाराजांच्या दुर्मिळ छायाचित्राच्या संकलनामध्ये नाही आहे, संग्रहामध्ये नाही आहे. तेव्हा मी तो फोटो काढून घेतो आणि आमचे हेमंत दादा वानखेडे म्हणून आहे, ज्यांचे या दुर्मिळ फोटोच्या संकलनामध्ये फार मोठे परिश्रम, ते अमरावतीला राहतात. तर त्यांना तो फोटो मी पाठवून देतो आणि ते त्याच्यामध्ये टेक्निशियन असल्यामुळं ते वॉश करून अतिशय चांगला स्वच्छ करून ते परत पाठवतात. अलीकडेच आता एक मोजरीकर डॉक्टर साहेबांचे भाऊ आहेत, दिवसाला मेडिकल आहे त्यांचं, रणजितजी मोजरीकर. त्यांच्या मेडिकलमध्ये मी गेलो असता मला नवीनच एक फोटो दिसला. त्यांनी सांगितलं की हा फोटो आम्हाला गंगापूरच्या मंदिराच्या जवळ पाण्यात पडलेला आढळला. तो फोटो आम्ही उचलला आणि त्याला स्वच्छ केला. छोटीशीच कॉपी होती, त्याला मोठा केला आणि आज त्यांच्या मेडिकलमध्ये आहे. तो फोटोसुद्धा आपण त्या दिवशी टिपला. असाच एक फोटो गुणवंत बाबा आणि लहानोजी बाबा आपसामध्ये जे स्वगत रूपामध्ये चर्चा करतानाचा सुद्धा फोटो आपल्या संस्थानला प्राप्त झाला. परत एक काठीने बाबा काहीतरी असं कटोरे वगैरे किंवा काही असे फळं वगैरे जमा करायचे म्हणतात त्यावेळी. तो फोटोसुद्धा कुटीमध्ये आपण प्रवेश करतो तर अगदी मुख्य द्वारावरतीच तिथे लागलेला फोटो आहे. तर तो आपले मल्हार फोटो स्टुडिओ म्हणून आपल्या आर्वीला ते सुद्धा लहानू बघताय. तर त्यांनी स्वयंप्रेरणेनं तो फोटो दिला. तर असे अनेक अनुभव मी जेव्हा घरून निघतो, ज्या दिवशी मी असं समजतो की आपण आपला माईक मुलाखत घेण्याकरतेचा आपण खिशात टाकला, त्या दिवशी समजायचं कोण नाही कोणी भक्त तिथे टाकरखेडला येत आहे. आणि खरोखर आपण ब्लाइंडमध्ये राहतो, अननोनमध्ये राहतो आणि तिथे जाऊन पाहतात तर जे लिस्टमध्ये सुद्धा नावं नाही त्याच्या व्यतिरिक्त भक्तगण तिथे हजर असतात आणि आतुरतेने वाट पाहत असतात की आमची मुलाखत कधी होईल. आणि सगळ्या तरुण पिढीनं हे अनुभव घ्यावे बा अशी एक प्रेरणा, याच्यामधून तरुण पिढीला कळलं पाहिजे अशी प्रेरणा मिळावी असा हा एक उद्देशसुद्धा त्या माध्यमातून आपल्या चॅनलचा आहे. आणि आज आनंदाची गोष्ट अशी की तुझ्यासारखे जे काही तरुण वर्ग आहे त्यांनासुद्धा बाबांची महिमा या चॅनलच्या माध्यमातून कळून राहिली, साहित्याच्या माध्यमातून कळून राहिली आणि त्यांनासुद्धा प्रचित्या येऊन राहिली. ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. जो आपल्या चॅनलचा उद्देश होता तो सफल होताना दिसतो. टाकरखेडा संस्थान याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो, श्री संत लहानोजी महाराज संस्थान टाकरखेड, तालुका आर्वी, जिल्हा वर्धा हे संस्थान अलीकडल्या काळामध्ये फारच नावलौकिकास आणि प्रसिद्धीस येत असलेलं संस्थान आहे. त्याचं कारणही असं आहे की अलीकडे शासन स्तरावरती पूर्वीच्या काळामध्ये बघा मंदिराकरता कमान आणि इतर ज्या काही गोष्टी होत्या, तुम्हाला प्रत्येक गावामध्ये मंदिरात प्रवेश करताना एक कमान दिसतेच आहे. तर त्या कमानी आता बांधता येणार नाही असा शासनाचे निर्देश आहे. तर दुसरे निर्देश कोणते आहे बा, मग कोणतं काम केलं पाहिजे? तर एक शिक्षण, पर्यावरण आणि आरोग्य ह्या गोष्टीवरती तुम्ही खर्च करा असं बॉन्डिंग संस्थांना दिलेलं आहे. नाहीतर तुम्हाला जो आयकर आहे, आयकर फार मोठ्या प्रमाणात भरावा लागेल. तर त्या दृष्टिकोनातून काय आहे की आपल्या इथलं जे श्री संत लहानोजी महाराज संस्थान टाकरखेड आहे हे अगदी परिपूर्ण नियमाच्या चाकोरीमध्ये बसणारं संस्थान आहे असं मला वाटतं. कसं तर पहा, आपल्या इथं शिक्षणाच्या दृष्टिकोनातून म्हणा तर लहानोजी अभ्यासिका नावाची आपल्या इथे आहे. ज्या अभ्यासिकेमधून गोरगरीब तळागाळातले ज्यांची शिक्षणाची सोय नाही, पुस्तकं घ्यायची सोय नाही, अशा मुलांना शिक्षण तिथे मिळून राहिलं. एक नंबरवरती अग्रक्रमानं जर स्तुत्य उपक्रम जर आपल्या इथं असेल तर तो आहे लहानोजी अभ्यासिका. आणि अनेक लोक त्यामागे त्यांचे प्रयत्न आहे. सर्वात आधीचं नाव जर एक आपण तुम्ही विचाराल तर दुबे साहेब आहे, कृषी अधिकारी.
त्या दुबे साहेबांनी भरपूर ते परिश्रम त्या लहानोजी अभ्यासिकेकरता घेतले आहे आणि त्यांच्या माध्यमातून अनेक त्यांचे जे सहकारी अधिकारी वर्ग आहेत ते उपलब्ध करून दिले. लहानू सेवक अशोकरावजी पावडे यांचं फार मोठं योगदान आहे. संस्थांचे विश्वस्त यांचं ते योगदान आहेच, परंतु त्याच्या व्यतिरिक्त जे लोक आहेत त्यांचे काही निवडक नावं मी तुम्हाला सांगितली, त्यांचं फार मोठं योगदान आहे. अनेक लहानू भक्त असे आहेत की मुलांनी फक्त लिस्ट प्रोव्हाइड करा पुस्तकांची, आम्ही ते पुस्तकं तुम्हाला आणून देतो, असे सुद्धा आहे. संजयजी आवलेदादा आहेत ग्रामसेवक तळेगावचे, त्यांचंसुद्धा फार मोठं सहकार्य त्याच्यासाठी आहे. तर दुसरा उपक्रम हे झालं लहानोजी अभ्यासिका. दुसरं पहा, आपल्या इथे आरोग्याची जी सुविधा आहे, इथे दर महिन्याला येणारे डॉक्टर आहे, आठवड्याला येणारे डॉक्टर आहे आणि त्यांना मोफत औषध सुविधासुद्धा पुरवणारे आपले भक्त आहेत. आणि काही काही भक्त तर असे आहेत दर महिन्याला 101 रुपये 501 रुपये असे त्या औषध उपचारासाठी सुद्धा वर्गणी देणारे लोक आहेत, भक्त आहेत. तर हे झालं आरोग्याच्या बाबतीत. पर्यावरणाच्या बाबतीत म्हणा तर आपल्या इथे जवळपास लहानोजी गोरक्षण जे आहेत, श्री संत लहानोजी महाराज गोरक्षण संस्था, इथे जवळपास 550 गुरे आहेत लहान मोठे धरून. तर त्यापासून जे गोबर निघतं, शेण निघतं, त्याच्यापासून तिथे वीज निर्मिती केल्या जाते आणि जी गॅस आहे ही सुद्धा गोबर गॅस तिथे तयार होते. म्हणजे अशा प्रकारे पर्यावरणाचं सुद्धा संतुलन राखण्याचं काम तीनही गोष्टी पाहिजे, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण, या तीनही गोष्टी तिथे अगदी परिपूर्ण पद्धतीनं राबवल्या जातात. आणि अलीकडे लहानू प्रसादालय नावाचं जे एक भव्य दिव्य इमारतीचं बांधकाम तिथे सुरू आहे, त्याकरता सुद्धा लहानोजी बाबा नेहमी म्हणायचे, जे पूर्वज लोक आपल्याला सांगतात, म्हातारे लोक सांगतात की स्वतः आचरण पहिले करा आणि मग दुसऱ्यांना सांगा. तर स्वतःपासून आचरण कोणतं करा की कुठलाही उपक्रम आपल्याला जर राबवायचा असेल तर स्वतःपासून पहिले सुरुवात करा, म्हणजे स्वतःची वर्गणी पहिले टाका. तर त्या तत्वावर आधारित जे काही विश्वस्त आता सध्या विद्यमान विश्वस्त आहेत, तर त्यांनी काय ठरवलं की 1,21,000 रुपये जे एका खांबासाठी वर्गणी होती, एक पिल्लर जर बांधायचा असेल तर तुम्ही 1,21,000 रुपये संस्थानला द्या, म्हणजे तुमच्या नावाचा पिल्लर आम्ही उभा करूया, असं एक आव्हान संस्थांच्या वतीने सुरुवातीला करण्यात आलं. तर जेवढे काही विश्वस्त आहेत त्यांनी ठरवून घेतलं की 1,21,000 रुपये आपण कंपल्सरी पहिल्यांदा सुरुवात करू. पहा, म्हणजे लहानोजी बाबांचं जे काही आचरण होतं ते स्वतःपासून तुम्ही सुरुवात करा, त्याचं तंतोतंत पालन ते विश्वस्त मंडळी करत आहे. त्यांनी पहिल्यांदा, आणि अशी काही अट ठेवली नाही, काही लोक जेमतेम असल्यामुळं की तुम्ही टप्प्याटप्प्यांना द्या, 1,21,000 मात्र पूर्ण करा, अशी सुरुवात केल्यामुळं आज एक आनंदाची गोष्ट अशी आहे लहानू प्रसादालयाच्या बाबतीत की आज 5 कोटी रुपये शासनाचे मंजूर झाले आहे, ब दर्जा प्राप्त झाला आपल्या संस्थांना, श्री संत लहानोजी महाराज संस्थान टाकरखेडला. परंतु सद्य परिस्थितीमध्ये जे काही गोरगरीब आपले भक्त आहेत, तळागाळातले शेतकरी वर्गातले जास्त भक्त आहेत, आणि श्री संत लहानोजी महाराज संस्थान टाकरखेड हे मुख्य रोडपासून आतमध्ये असल्यामुळं, आणि ज्या पद्धतीचं श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव हे जे आज विदर्भाचं आपलं पंढरपूर आहे, तर 1909 समाधी गजानन महाराजांनी घेतली. आणि त्यांच्या बाबतीत जर तुम्ही विचाराल तर शिर्डीत बंधू माझा म्हणे आडकोजी, तुझा भाऊ शेगावात नांदतोजी, हे जे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजन लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये 7ही संतांचा उल्लेख केलेला आहे.